हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज संडे आहे तर बघा कार्तिकची केवढी मजा. लोळा लागले किती. आंघोळ वगैरे सगळं झालं तर टावेल बघा कसं टाकले त्याने. आणि आता मी ना खिडकीच्या गॅलरी ह्याच्यात टाकून घेते म्हणजे अँगलला. तर कार्तिकच्या पप्पाने आंघोळ करून घ्यायला टावेल तिथं टाकले आणि गेले ते. आणि कार्तिकने तिथं ठेवलं ना ते मी टाकलं. तर मी डोकं धुतलेलं तर म्हणून टावेल आहे ना मी माझं धुवायला टाकले. तर आज संडे आहे म्हटलं कार्तिकने पण डोकं धुतलं आणि मी पण डोकं धुतले. आणि नॉर्मली क्लिप लावले कारण की केस माझी ओली आहेत. मी आणि कार्तिक निघालो आता मोरया मॉलमध्ये. किरकोळ ना सामान आणायचं ना ते आणायला चाललोय. आणि आता वाजले किती 10:30. तर मग लवकर जाऊन लवकर यायचे. दूध पण आणायचे. तर संध्याकाळी स्पेशल काहीतरी करायचे मला म्हणून दूध आणणार आहे. उद्या होळी आहे आणि उद्या पौर्णिमा पण आहे. तर पानं फुलं वगैरे काय काय आणायचं ते पण आणणार आहे. आणि डीमार्टमधून म्हणजे मोरया मार्टमधून ना काय किरकोळ खरेदी करायचे ते पण करणार आहे. आणि आमचं कार्तिक बघा सायकल किती छान चालवतं. मग तो म्हटला की मी सायकलवर घेऊन जात असलं तरच मी येणार, नाही तर मी येणार नाही म्हटल्यावर त्याला म्हटले चल सायकलवर चल म्हटल्यावर तो लगेच तयार झाला. बघा तो महाजन पहिले जास्त असतं. म्हणजे त्याच्या हातात बास्केट आहे आणि मी इकडे मला किरकोळ घ्यायचं जास्त काही नाही घ्यायचं. गूळ घ्यायचे आणि थोडंफार खरेदी करायचं आणि त्याचे खाऊ तेवढंच. आणि घेतलं आणि बिल केला. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. आता तिकडून आल्यानंतर नारळ घ्यायचे. होळी दहन करण्यासाठी मग नारळ पण पाहिजे ना तर नारळ पण घेणार आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर नारळ घेणार आहे. आणि आता मोरया मॉलमध्ये काय काय घ्यायचं ते घेतले मी. सोडा घेतला आहे, बेकिंग सोडा घेतला आहे, अजून काय काय घेतलं आहे ते बरंच काही थोडं थोडं घेतलं आहे. तर त्याच्यानंतर मग पुढे जाऊन ना फुलं पण घेणार आहे. तर आता बघा कार्तिक बघा कसं चालवायला लागले. त्याला म्हटलं एक साईडने चालव कारण की गाड्या खूप आहेत. आणि ह्या दुकानात आलो, नारळ घेतलं फक्त आणि फुलं घेतली, नारळ घेतलं, सगळं झालं. आता आम्ही निघालो घरी. तर आता आम्ही निघालो घरी. आता आम्ही घरी आलो बघा. पार्किंगमध्ये बिल्डिंगच्या खाली आहे बघा. आता घरी जाते. त्याच्यानंतर मग मला आणि कार्तिकला ना जेवायला बनवणार आहे. सकाळचा आमचा नाश्ता ना बरोबर 8ला म्हणजे 8लाच होतो. मागं पुढे होत नाही. मग आधीमध्ये 11 11:30 वाजता खाल्लं तर झालं. मग डायरेक्ट आम्ही संध्याकाळीच खातो. मग परत 3-4 वाजता चाय बरोबर काय खाल्लं तर खाल्लं, नाही तर चाय दूध तेवढंच खाणार आहे. बाकीचं काय खात नाही आम्ही. असं आहे आमचा नियम घरातला. तर जेवण बनवायच्या अगोदर आहे ना दूध आहे ना ते तापून घेतले, चांगलं तापून घेते. कारण की संध्याकाळी त्याचं कपलं गोड काहीतरी बनवायचं आहे तर तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. तर आज जेवण बनवणार म्हणजे काय पोहे. कांदा कापला, कढीपत्ता, लिंबू, पोहे भिजून घेतले, सगळं आहे बघा. मीठ आहे आणि शेंगदाणे. त्याच्यानंतर डब्यात आहे ना बारीक शेव आहे. तर मी कसं पोहे बनवते तुम्हाला दाखवते बघा. कढई घेतली, कढई 2-3 पळी आहे ना तेल टाकलं. त्याच्यानंतर शेंगदाणे, तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे टाकलं, चांगलं खरपूस भाजून घेते. आणि पोहे भिजवलेत ना त्याच्यातच काढून घेते. हे बघा पोहेतच काढून घेते. शेंगदाणे काढून घेतले. त्याच कढईमध्ये जिरं टाकणार आहे, राई टाकणार आहे आणि कढीपत्ता चांगलं फ्राय करून घेते. मिरच्या पण चांगलं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मग कांदा टाकून घेते आणि चांगले एकजीव करून घेते. आणि गुलाबी रंग, सोनेरी रंग येईपर्यंत मस्त की भाजून घेते. त्याच्यानंतर हळद टाकून घेते. हळद अजून एकदा फ्राय करून घेते आणि पोहे टाकून घेते. हे बघा शेंगदाणे सकट. आणि त्याच्यावरच आता मीठ टाकून घेते आणि त्याच्यातच वरती ना कोथिंबीर टाकून घेते. आणि चांगलं एकजीव करून घेते आणि चांगलं फ्राय करून घेते. हे बघा तुम्हाला दाखवते. तर कांदा कापून टाकला, एका साईडला लिंबू पण आहे, ते नंतर तुम्हाला दाखवते काय करणार आहे मी. पहिले बघा हे सगळे डबे ठेवून घेते. मसाल्याचा डबा आणि शेव तिथं ठेवणार आहे. मीठ टाकून घेते म्हणून मीठ ठेवून टाकते. आणि प्लेटमध्ये पोहे घेतले आणि त्याच्यानंतर वरतून बारीक कांदा, बारीक टमॅटो कापून टाकते. एक लिंबू अर्धी फोड आहे ना लिंबूची टाकून घेते आणि बारीक शेव टाकून घेते. कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही जेवून घेतो. कार्तिकला ना थोडंसं शेव खायचं होतं म्हणून सुक्कं, तर म्हणून त्याला दिलं. तर आम्ही जेवून घेतो. आणि आता वाजले किती 4:30. कार्तिकचे पप्पा आले तर मी चाय बनवून घेते. चाय झाल्यानंतर चाय पिऊन घेते, मग जाते फिरायला. ठरवलंय मीनी रोज न चुकता 5 ते 5:30-6 वाजे फिरायचं ठरवलंय मीनी. तर फिरून आली. त्याच्यानंतर हे बघा माझ्याकडे 2 दुधी भोपळा आहे. दुधी भोपळाची ना भाजी बनवणार आहे. सगळ्याचं नाही बनवणार आहे. तर फक्त तुम्हाला दाखवले माझ्याकडे 2 आहेत.
ते काय करणार आहे तुम्हाला सांगते. पहिले ना मधून कट करून घेते आणि साल काढून घेते. हे बघा दोन्ही आणि सगळंच कापणार आहे. तर तुम्हाला मी सांगते म्हणून तुम्हाला दाखवले. माझ्याकडे 2 दुधी भोपळा आहे. तर त्याचं काय करणार सांगते. तर आता 2 कपले एका दुधी भोपळ्याचे 3 भाग केले आणि साल काढून घेतले. त्याच्यानंतर साईडचं कट करून घेते आणि बारीक चिरून घेते सगळे दुधी भोपळा. जेवढी भाजीला पाहिजे तेवढं कट करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी फिरायला जाताना तेव्हा वाटीभर आहे ना चण्याची डाळ भिजवून ठेवलेली. ते मी येईपर्यंत चांगलं भिजलं असेल तर मी 5लाच भिजवून ठेवलेलं. आणि दुधी भोपळा पहिल्या स्टार्टिंगला धुतला नव्हतं मी फक्त साल काढलेली आणि कापून घेतलं. त्याच्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्याच्यानंतर परत पाणी टाकलं, मीठ टाकून ना चांगलं शिजवून घेते चांगलं व्यवस्थित. आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं. आणि मगाशी धुतलं नव्हतं. आता धुवून घेते आणि खिसून घेते. आणि कशाला खिसते, कारण की मी बनवणार आहे दुधी भोपळाचा हलवा. तर मी दुधी भोपळा आहे ना कट करताना धुतलं नव्हतं. तर कट करून झाल्यानंतर धुतलेलं. तर आता दुधी भोपळा खिसायचं म्हटलं धुवून खिसून घेतले. तर फक्त सगळं थोडीशी भाजी केली आणि बाकीचं हलवा केला म्हणून तुम्हाला 2 दाखवले. माझ्याकडे 2 आहेत. तर बाकीचं आणि एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं 2-3 चमचे. त्याच्यानंतर मग दुधी भोपळा टाकला आणि झाकण लावून ठेवलं शिजवायला. आणि परत एकदा हलवून घेते. हे बघा हलवून 2-3 वेळा ना झाकण लावून ठेवायचं आणि चांगलं भाजायचं तुपात. त्याच्यानंतर जेवढं डीपमध्ये बसते ना दूध तेवढं टाकलं त्याच्यात बरं का. मी पहिले टाकलं डीप नाही बसलं परत वरतून टाकलं. हे बघा आणि माझ्या ते दुधाला साय निघाली नाही ती पण साय सकट टाकली. तर त्याच्यात ना मावा टाकला तरी छान लागतं, नाही टाकलं तरी दुधामध्ये केलं तरी चालतं. माझ्याकडं दूध होतं म्हणून मी दूध टाकलं. तर असो आता मी खिचणी आहे ना त्याच्यात काजू बदाम खिचून घेते. चाकूने कापल्यानंतर खूप त्रास होतो आणि मोठे मोठे कट होतात. त्याच्यात ना ह्याच्यात खिचलं ना बारीक कसं पाहिजे तसं होतं आहे. आणि हाताने थोडंसं मॅक्स करून घ्यायचं छान होतं. तर पूर्ण दूध आटून घेतलं. चवीपुरतं साखर टाकली त्याच्यात आणि परत झाकण लावून ना ठेवून देते. चांगलं वाफेवर शिजून घेते आणि मंद गॅसवरच शिजवायचं छान शिजते ते. तर ते एका साईडला शिफ्ट केलं गाजरचं दुधीचा हलवा. त्याच्यानंतर ही कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, कांदा टमाटर टाकून घेते आणि चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते. तर तिथं गाजरचा हलवा चांगलं शिजते ना आणि इथं मी भाजी करून घेते. हे बघा दुधी भोपळा पण छानपैकी शिजले. ते हात लावून घेतले एकदम मस्त शिजले. तर इथं साखर पण व्यवस्थित विरघळून घेतलं हलव्यामध्ये आणि चांगलं हलवून घेते. आता बघा त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेते. सगळं काजू बदाम मनुके टाकून घेते आणि इलायची पावडर आणि थोडंसं खसखस टाकणार आहे. हे बघा इलायची अर्धा चमचा इलायची पावडर टाकते आणि खसखस आहे माझ्याकडे ते पण टाकून घेते. चांगलं फ्राय करून घेते. 2 मिनटं परत मी ना ताट झाकून ना बारीक गॅसवर 2च मिनटं ठेवणार आहे. त्याच्यानंतर बंद करणार आहे. हे बघा त्याच्यानंतर ते थोडं काम करेपर्यंत चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतला. आता सगळे मसाले टाकते. लाल मसाला टाकला, त्याच्यानंतर हळद टाकलं, धनिया पावडर टाकला, गोडा मसाला टाकला, त्याच्यानंतर किचन किंग मसाला जेवढं माझ्याकडे मसाला होता सगळं टाकले त्याच्यात आणि चांगलं हलवून घेतलं. आणि लाल तिखट टाकलं म्हणजे कलर येण्यासाठी, काश्मीरी लाल तिखट चांगलं फ्राय केलं. आणि त्याच्यानंतर शिजवलेला दुधी भोपळा टाकला आणि भिजवलेली चण्याची डाळ हे टाकून घेते आणि चांगलं एकजीव करून घेते. आणि शिजवलं आहे ना म्हणून पाणी फक्त मी अर्धा वाटीच टाकणार आहे, फक्त लपलपीत करण्यासाठी म्हणजे गाढा पण होण्यासाठी. तर जास्त पाणी नाही टाकत आहे, थोडंसं अर्धी वाटी टाकली आणि ते शिजते. बघा गाजरचा हलवा पण तयार झाला. गाजरचा हलवाच येतो मला. दुधीचा हलवा तयार झाला. बघ कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एका साईडला कढई काढून ठेवली मी आणि आता मी बनवून घेते भाकरी. कारण की लई दिवस झाला भाकरी नव्हती केलेली ना म्हणून आता भाकरी करते. ते दुधी भोपळ्याची भाजी, भाकर आणि हलवा असं बेत आहे आज संध्याकाळचा. आणि चांगलं मळून घेतलं आणि भाकऱ्या थापून घेते मी. दुधी भोपळाबरोबर मला अजिबात भाकर आवडत नाही. तर कार्तिकच्या पप्पासाठी करणार आहे आणि माझ्यासाठी आणि माझ्या कार्तिकसाठी ना मी चपात्या करणार आहे. सकाळच्या 2-3 चपात्या आहेत, फक्त कार्तिकला 2च चपात्या करणार आहे. तर हे पहिले भाकरी करून घ्यायचं मग चपाती करायचं म्हणून असा विचार केला ना. कारण की मला भाकरी आमटीबरोबरच आवडते आणि मेथीबरोबर आवडते. शक्यतो मला असं ह्याच्याबरोबर म्हटलं ना चपातीच आवडते, भाकरी तर नाही आवडत जास्त. भाकरी होईपर्यंत चांगलं ते भाजी शिजते आणि तोपर्यंत इथं मी भाकरी करून घेते. हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि इथं बघा मी कसे भाकऱ्या करते ते पण तुमच्या लास्टपर्यंत शेअर करते. दुधी भोपळ्याची भाजी तयार झाली. हे बघा असं पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकलं, नाही तर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर जास्त टाकू शकता. तर भाकऱ्या पण माझ्या झाल्या.